वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोहमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिणमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकारांचा सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आपण बघितलं की जीवनामध्ये जर एखाद्याच्या चारित्र्य मोहाचा अनंतानुबंधीचा सद्भाव आहे, खऱ्या अर्थाने त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही, बाह्यतः मंद कषाय आहे, समितीचं पालन करत आहे, अनुव्रतांचं पालन करत आहे, कदाचित महाव्रती देखील असू शकतो। आणि अशा परिस्थितीमध्ये जर सम्यक्त्व विरहितपणा आहे तर त्याला संवर आणि निर्जरा सुरू होणार नाही। आणि असा जीव यदा कदाचित कधी वेळेला तो मदोन्मत्त होऊन वल्गना जरी करत असेल की मी सम्यक दृष्टी आहे आणि मला कर्मबंध होत नाही, पण अंतरंगामध्ये जोपर्यंत भाव भासना नाही, स्वपरभेद विज्ञान नाही, तोपर्यंत त्याला संवर आणि निर्जरेची खऱ्या अर्थाने सुरुवात जीवनात असू शकत नाही। ही गोष्ट आपण बघितली। कदाचित अनेक वेळेला आमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती असते। द्विधा मनस्थिती असते की द्रव्यलिंगी असे मुनी द्रव्यलिंगी आहे। पहिल्यांदा तर द्रव्यलिंगी मुनींची पण आम्हाला नीट व्याख्या समजावी लागते। द्रव्यलिंगी मुनी आगमामध्ये कुणाला म्हटलेला आहे हेही आम्हाला पाहावं लागेल। जसं 6व्या 7व्या गुणस्थानात जे आहे, म्हणजे ज्यांच्या परिणामांमध्ये जर आम्ही बघितलं कर्णानुयोगानी मिथ्यात्व, अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण, एवढा 12 कषायांचा ज्यांना क्षयोपशम सुरू आहे। मिथ्यात्वाचा एक तर क्षयोपशम असेल, एक तर क्षय असेल, एक तर उपशम असेल, आणि इकडे 12 कषायांचा जो काही क्षयोपशम त्यांच्या जीवनात आहे, त्यामुळे त्यांची महाव्रतांची पालना अनिवार्यपणे आहे। अंतरंगामध्ये एक देश वितराग परिणाम आणि बाह्यतः ही जी काही व्रत सांगितली, 28 मूलगुण सांगितले मुनींच्या जीवनामधले, त्याची परिपूर्ण सुयोग्य रीतीने पालना, असे जीव खऱ्या अर्थाने 6व्या आणि 7व्या गुणस्थानात आहे। त्यांना भावलिंगी म्हणायचं। आता प्रश्न कधी कधी आमच्या मनात येतो की जे मिथ्यात्वात आहे आणि जे बाह्यतः व्रत पाळत आहे ते द्रव्यलिंगी मुनी आहे। हा आम्ही सर्वसाधारण नियम लावतो आणि हा खूप गैर आहे असंही नाही। मिथ्यात्व आहे आणि बाह्यतः व्रतांचं आचरण त्यांच्या जीवनात आहे, ते तर निश्चितपणे द्रव्यलिंगी म्हटलेच जातात। परंतु आता एखादा जीव व्रती आहे, खऱ्या अर्थाने भावलिंगी आहे, 6व्या 7व्या गुणस्थानात होते, आणि अशांच्या जीवनामध्ये जर प्रत्याख्यानावरणाचा उदय संपला, म्हणजे अभाव झाला, आणि अप्रत्याख्यानाचा उदय त्यांचा सुरू झाला, त्यांचं गुणस्थान बदललं, भावानी बदललं। बाह्यतः मुनिव्रत बरकरार आहे, भावानी गुणस्थान बदललं, त्यांचं 5वं गुणस्थान झालं। अशाही जीवांना द्रव्यलिंगीच मुनी म्हटल्या जातात। म्हणजे द्रव्यलिंगी आहे ते सगळे मिथ्या दृष्टीच, हा अर्थ एकांताने नाही लावतायत, विवक्षा समजून घ्या। 6वं 7वं गुणस्थान संपलं, 5व्या गुणस्थानाच्या भूमिकेत आले कषायांच्या उदयाप्रमाणे, तर ते देखील द्रव्यलिंगी आहे। कदाचित त्यांना अप्रत्याख्यानाचा उदय आला तर ते 4थ्याच गुणस्थानात आले, कारण अनंतानुबंधी गेली 4थ्यात आणि अप्रत्याख्यानाचा उदय आहे।
अप्रत्याख्यानाचा उदयाला झालं चौथं गुणस्थान, 7व्यापासून 4थ्यात आले. हेही त्यांचं द्रव्यलिंगीपणा आहे. म्हणजे द्रव्यलिंगी मुनी पहिल्या गुणस्थानात आहे, 4थ्याही मधल्यांना म्हणू शकतो आणि 5व्याही गुणस्थानातल्या मुलींना म्हणता येऊ शकतं. अशा तऱ्हेची ही व्यवस्था द्रव्यलिंगीच्या बाबतीत आम्हाला लावावी लागते. आणि यदा कदाचित ते बाह्यताही व्रत पाळत नसेल तर मात्र त्यांना द्रव्यलिंगी देखील म्हणता येत नाही. बाह्यतः शिथिलाचार आहे आणि अंतरंगात कशायांचा हा सगळा काही उदय सुरू आहे, तर त्यांना द्रव्यलिंगी देखील म्हणता येत नाही. तर त्यांचं त्या ठिकाणी मुनी पद पण नाही, कोणतंही पद नाही. बाह्यतः व्रतांचं आचरण करणारे असतील तर त्यांना मात्र आरोपाने तसं म्हणता येऊ शकतं. ही विवक्षा आम्हाला या अनुषंगाने बघायची आहे. आणि अशा तऱ्हेने बघितल्यानंतर आता प्रश्न आलेला आहे की सम्यक दृष्टी रागी का होत नाही. सम्यक दृष्टीच्या जीवनात रागाचा सद्भाव आहे की रागाचा अभाव आहे. सम्यक दृष्टीला अशुभ राग हा गौण रूपाने असतो. अशुभ राग नाही का त्याच्या जीवनात? सम्यक दृष्टीला अशुभ राग पण आहे. जसं भरत चक्रवर्तींनी बाहुबलीशी युद्ध केलं, काय शुभ राग होता? भरत चक्रवर्ती क्षाईक सम्यक दृष्टी होते आणि तरी देखील युद्ध करण्याचा परिणाम झाला. कदाचित त्यांना अशुभ राग आहे, गौण रूपाने आहे. आणि शुभ राग पण सुरूच आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि शुभ रागाला देखील पण तो उपादेय मानत नाही. अशुभ राग हा चांगला नाहीच नाही हे तर निश्चित आहे, पण शुभ रागालाही त्यांच्या जीवनात उपादेय बुद्धी नाही. स्वामित्वपणाचा त्यांचा रागाबद्दल अभाव आहे. ज्ञानीला रागाचं अस्तित्व तर आहे, पण तो त्याचा ज्ञाता बनतो, कर्ता बनत नाही. कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही किंवा तो आत्म्याचा धर्म आहे असं मानत नाही. तो रत्नत्रयपणा आहे असं तो मानत नाही. ज्ञानी स्वतःमध्ये जो राग उत्पन्न होत आहे त्यालाही तो काढून टाकण्यायोग्य हेच मानतो. जसं रोग झालेला आहे एखाद्या जीवनात, रोगाचा तो उपचार घेतो आहे, पण रोग कधी नष्ट होईल अशी ज्याला सतत चिंता आहे, रोगाचा तो इलाज करतो आहे, त्याप्रमाणे हा राग त्याच्या जीवनात आहे. रोगाप्रमाणे की हा एक रोग लागलेला आहे, हा निघायला पाहिजे, त्याच्यावर औषधोपचार करेल, तो निघून जाण्याचा प्रयत्न करेल, पण रोग आहे तो हेही तो समजतो आहे. रागीला ज्ञानीला राग नष्ट करण्याची इच्छा आहे. ज्ञानीला रागाविषयी राग नाही आहे. रागाविषयी राग नाही आणि विषयांचा राग तर त्याच्या जीवनात विष समानच आहे. आणि जो प्रशस्त राग आहे, हा प्रशस्त रागही तो देवगुरु शास्त्राप्रती असेल, हे सगळं त्याच्या जीवनात आहे आणि तो करतोही आणि तोच जास्त श्रद्धेने करतो. पण तरीही त्याला हे ज्ञात आहे की हा राग देखील उपादेय नाही. अशा तऱ्हेची त्याची मनोवृत्ती, विलक्षण मनोवृत्ती करतो आहे. प्रशस्त राग होत आहे, सोडावाही नाही वाटत, म्हणजे किंवा होऊ लागलेला आहे. देवगुरु शास्त्राविषयीच त्याच्या जीवनात क्रिया त्याची अनिवार्यपणे दिसते आहे. खरी भक्ती पाहायची असेल तर खरी त्यांच्याच जीवनात आहे, पण त्याला देखील ते शेवटी हे जीवनामध्ये गवताप्रमाणे तृणास्पद आहे हे मानून त्याचा त्याग देखील ते करतात आहे. म्हणून प्रश्न सम्यक दृष्टीला राग का होत नाही, रागी का होत नाही, याचं उत्तर आता या 201 आणि 202 नंबरच्या गाथेमध्ये कुंदकुंदाचार्य स्वयं देत आहे. परमाणुमेत्ययं पिहि रागादीनं तु विज्यते जस्स न विसो जाणदी अप्पाणयं तु सौवागमधरोवी अप्पाणमयानंतो अनप्पयं चाविसो अयानंतो किह होदि सम्मदिट्ठी जीवा जीवे अयानंतो.
निश्चयाने जस्य रागादिनम, ज्या जीवाला रागादिकांचा परमाणु मेत्ययम विद्यते, परमाणु एवढा देखील विद्यमान आहे, परमाणु एवढा देखील राग ज्याच्या जीवनात विद्यमान आहे, म्हणजे लेश मात्र न समजण्यासारखाही राग ज्यांच्या जीवनात आहे, तो सव्वागम धरवी, तो सर्व शास्त्र शिकलेला असूनही, तो आगमधर असूनही सव्व आगम धरावी, तो सर्व आगम धारण करणारा असून सुद्धा अप्पाणयम तू न विजानदी, आत्म्याला मात्र तो जाणत नाही. शब्द आचार्यांचे, मी म्हंटल अध्यात्म ग्रंथ हा नेहमी रहस्यपूर्ण ग्रंथ असतो. जे शब्दात सांगितलंय ते तसंच्या तसंच ग्रहण करायचं नाही. शब्दांच्या अतीत आम्हाला वेगळ्या तऱ्हेने अध्यात्म ग्रंथामधलं रहस्य समजावं लागतं. जसं आम्ही म्हणतो, माहिती आहे ना, एखादी व्यक्तीकडे बघून माहिती आहे ना किती हुशार आहे ती. आम्ही म्हणतो काय की किती हुशार आहे मला माहिती आहे, मी म्हणतो, आणि अंतरंगात भाव काय आहे, मला तिचं सगळं माहिती आहे, काही हुशार बिशार नाहीये, फक्त ती दिखावा करते. कधी कधी म्हणतो माहिती आहे ना किती भक्तिवान आहे, तर ती, आम्हाला हे माहिती आहे की तिची भक्ती फक्त देखावेची आहे, खरी अंतरंगात भक्ती नाही. पण आमची शब्दामधली भाषा वेगळी असते आणि आम्ही अभिप्रायात आमच्या वेगळं असतं, सांगायचं आम्हाला वेगळं असतं, पण आम्ही शब्द वेगळे वापरतो, अभिप्राय रहस्य त्याच्यातलं आम्ही समजून घेतो, तिथे आम्हाला रहस्य समजतं. तसंच रहस्य इथे देखील आम्हाला समजायचंय की काय सांगितलं की रागादिकांचा लेश मात्र देखील विद्यमान आहे, रागादिकांचा सद्भाव आहे एखाद्याच्या जीवनात, आणि तो सर्व शास्त्र शिकलेला आहे, सर्व आगमधरा अपि, सर्व आगमधर आहे, तरी मात्र आत्म्याला जाणत नाही. दोन विरोधी गोष्ट सांगितल्या. म्हणजे या ठिकाणी हे सांगितलं की लेश मात्र देखील ज्याला राग आहे तो आत्मज्ञ नाही, पहिली गोष्ट तर ही सांगितली. मग आम्ही याच्यावर आमच्या ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही उहापोह करतो की खरंच आहे, राग जिथे आहे तिथे काय आगमज्ञान आत्मज्ञान नाही आहे का? मग आम्हाला दिसतं की गुणस्थानात तर 10व्या गुणस्थानापर्यंत रागी आहे तो जीव, कारण संज्वलनचा लोभ तिथपर्यंत विद्यमान आहे. 10व्या गुणस्थानात सूक्ष्म लोभ विद्यमान आहे, तिथपर्यंत लोभ कशाय विद्यमान आहे, म्हणजे राग जीवनात आहे. मग तिथपर्यंत काय त्याला आगमज्ञान शास्त्रज्ञान नाही, तिथपर्यंत त्याला काय आत्मज्ञान नाही आहे, असा विचार केला आम्ही तर नाही. आम्हाला तर हे दिसतं की 4थ्या गुणस्थानातच त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, आत्मप्रतीती आली आहे, आणि इथे आचार्य भाषा अशी वापरत आहे की रागादिकांचा परमाणु मात्र लेश ज्याला संभव आहे त्याला आत्मज्ञान नाही आहे. या विरोधाभासी गोष्टी वाटतात आम्हाला, पण यामध्ये काहीही विरोध नाही. विरोध का नाही? कारण रहस्य ग्रंथ आहे, अध्यात्म ग्रंथ आहे, अध्यात्म ग्रंथामधलं आम्हाला रहस्य अवगत करायचं आहे, तात्पर्य आणि मतितार्थ समजायचं आहे. नुसते शब्द आमच्यासाठी महत्वाचे नाही, शब्दामधली भाव भासना आम्हाला आणायची आहे जीवनामध्ये. जेव्हा आचार्य म्हणतात की अशा जीवाला रागादिकांचा सद्भाव नाही, परमाणु एवढा देखील, त्यावेळेला आम्हाला हे समजायचंय की जो जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याला जीवनामध्ये अनंतानुबंधीचा यत्किंचित देखील राग विद्यमान नाही. आणि अनंतानुबंधीचं कार्य काय आहे, तर अनंतानुबंधी कशाच्या अभावामध्ये जीवाची समीचीन श्रद्धा झालेली आहे. अनंतानुबंधी 2 प्रकारचं कार्य करतं. एक अनंतानुबंधी कार्य करतं, सम्यक्त्वाची विराधना करतो, आणि दुसरं कार्य जे सम्यक रूप चारित्र आहे, की जेव्हा अनुभूतीसाठी आवश्यक असलेलं जे स्थिरता रूप चारित्र आहे याची प्राप्ती होऊ देत नाही. तर आता अनंतानुबंधीचा जिथे राग विद्यमान आहे, तर आमची श्रद्धा
मलिन होणार आहे. आत्मज्ञानापासून तो च्युत होणार आहे. आम्हाला कर्णानुयोगाच्या ग्रंथांवरून हे ज्ञात आहे की एखादा जीव प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करतो. पहिली स्टेप, प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करतो. अशा जीवांचा अंतरकरण रूप उपशम करून तो प्रथमोपशम प्राप्त केलेला आहे. अशा जीवांचा जेव्हा अंतर त्याचं अजून म्हणजे कालावधी अजून सम्यक्त्वाचा कमीत कमी एक समय किंवा 6 आवली शेष राहिला आहे. म्हणजे तो एवढा वेळ सम्यक्त्वामध्ये लीन राहू शकला असता, एवढं त्यांनी पहिल्यांदा तजवीज करून ठेवलेली आहे. किती? जास्तीत जास्त 6 आवली किंवा कमीत कमी एक समय कालावधी शिल्लक असताना अनंतानुबंधी चतुष्कापैकी एकाचा उदय येतो. अनंतानुबंधी चतुष्काचा उदय आल्याबरोबर त्याचं गुणस्थान बदलतं. चौथ्यात तो राहू शकत नाही. म्हणजे आत्मज्ञान होतं. आत्मश्रद्धा जी होती, या आत्मश्रद्धेच्या भूमिकेपासून तो पतित होतो. चरणानुयोगामध्ये दिलेल्या रत्न शिखरावरून तो खाली पडतो. सम्यक्त्वरूपी रत्न त्यांनी हासिल केलं होतं, मिळविलेलं होतं. आणि त्या सम्यक्त्व रत्नापासून जो च्युत होतो, परंतु मिथ्यात्वाच्या भूमीवर अजून पडला नाही, मधली अवस्था म्हणजे सासासन. म्हणजे त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय आलेला आहे. याचा अर्थ अनंतानुबंधीच्या उदयामध्ये आत्मश्रद्धा राहिलेली नाही. म्हणून या ठिकाणी जो राग घ्यायचा आहे, हा राग अनंतानुबंधीचा घ्यायचा आहे. ही गोष्ट इथे पूर्ण आमच्या प्रतीतीत असावी लागते. म्हणून निश्चयाने ज्या जीवाला रागादिकांचा लेश मात्र देखील विद्यमान आहे, मग त्या रागाचा थोडा अगदी अनुभव जरी जीवनात असेल अनंतानुबंधीचा, तरीही सम्यक्त्व जीवनात राहत नाही. आणि तो जीव सर्व शास्त्र शिकलेला असतानाही, सर्व आगमधर असतानाही आत्म्याला मात्र जाणत नाही. आता ही गोष्ट आम्हाला विरोधी वाटते. ज्याला पूर्ण शास्त्रज्ञान आहे, पूर्ण शास्त्रज्ञान किती, हा पहिले संशोधनाचा विषय आहे. किती असणार आहे पूर्ण शास्त्रज्ञान? तर जितकं अरहंत देवांनी सांगितलं. किती सांगितलं अरहंत भगवंतांनी? तर जितकं गणधरांनी ग्रथित केलं. किती केलं गणधरांनी ग्रथित? तर जेवढं शास्त्र गणधरांनी लिपिबद्ध केलेलं आहे ते आहे 12 अंग. 11 अंग आणि 14 पूर्व म्हटल्या जातं, पण पहिल्यांदा तर सांगायचं 12 अंग. आणि मग 12व्या अंगाचे भेद आहे 5. ते 5 भेद जर आम्ही मिळवले तर पूर्ण आमचं 11 अंग आणि या 5 भेदांनी सहित एवढं ज्ञान गणधरांनी ग्रथित केलं. म्हणून तीर्थंकर हे अर्थकर्ते आहे आणि गणधर हे द्रव्य करते, आगम रचनाकार. त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलं वेगवेगळ्या याच्यामध्ये, कॅटेगरीमध्ये वेगवेगळं तीर्थंकरांची वाणी टाकली. अशी ती 12 अंगांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. 12 अंग, आचारांग, सूत्रकृतांग, स्थानांग, समवायांग आदी. आणि जो 12वा दृष्टीवाद अंग आहे त्याचे परत 5 भेद केले आणि 5 भेद करून एवढं त्यांनी सांगितलेलं आगम ज्ञान आहे. आता या ठिकाणी सर्व शास्त्र शिकलेला असताना आगमधर हा शब्द वापरलाय मूळ गाथेमध्ये. म्हणजे पूर्ण आगमाचा सगळा ज्ञाता असताना. आता पूर्ण आगमाचं ज्याला 12 अंगाचं ज्ञान आहे, तो काय आत्म्याला जाणणार नाही का? हा प्रश्न परत आमच्या मनात येतो. आम्हाला लक्षात येतं की जो पूर्ण आगमधारी आहे, जो 12 अंगांचा ज्ञाता आहे, तो आत्म्याला जाणतोच जाणतो. मग आता इथे आगमधारी कुणाला म्हटलं? तर पुढे आचार्यांनी टीकेमध्ये शब्द ठेवलेले आहे की असा श्रुत केवली कल्प हा शब्द ठेवलेला आहे. श्रुत केवली सारखा वाटतो पण नाही आहे.
म्हणजे त्याला ज्ञान किती असतं तर 11 अंग आणि 9 पूर्वाचं. किती ज्ञान त्याला राहणार आहे? 12 अंगाचं नाही, 11 अंग आणि 14 पूर्वातलं 9 पूर्वाचं ज्ञान ज्याच्या जीवनात असतं असा जीव देखील इतका आगमाचा ज्ञाता असताना सुद्धा त्याच्या जीवनात मिथ्यात्व संभवनीय आहे. म्हणून ही गोष्ट जेव्हा आगमशास्त्र शिकलेला आहे ही त्याचं स्पष्टीकरण अपेक्षित आहे. तिथे आम्हाला स्पष्टीकरण माहिती असलं पाहिजे तरच आम्हाला ती गाथा योग्य पद्धतीने लावता येते. म्हणून तो सर्व जीव शास्त्र शिकलेला असून सुद्धा याचा अर्थ 11 अंग 9 पूर्वाचा तो ज्ञाता असताना सुद्धा तो आत्म्याला जाणू शकत नाही. जसं आगमामध्ये उदाहरण आलेलं आहे अभव्यसेन मुनींचं. वाचलं असेल आपण. कथा कौमुदी नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात 8 अंगांच्या 5 अनुवृत्तांच्या कथा दिलेल्या आहेत. या कथेमध्ये अमूढ दृष्टी अंगाची जर आम्ही कथा वाचली तर त्या कथेमध्ये अभव्यसेन मुनींचा उल्लेख येतो. क्षुल्लक जी आहे आणि ते रेवती राणीला आशीर्वाद देतात आणि अभव्यसेनासाठी कुठलाही संदेश देत नाही मुनी असताना सुद्धा. ही गोष्ट खटकते आणि मग विचारलं जातं की का असं. तर त्यांची जी काही मीमांसा त्यांनी कथेच्या माध्यमातून केलेली आहे त्यावरून आम्हाला हे जाणवलं जातं की ते अभव्यसेन मुनी ज्ञाता तर होते पण तरी देखील अंतरंगामध्ये आत्मा अनात्मा याची प्रतीती नव्हती आणि म्हणून मिथ्यात्वधारीच होते. अशी ही सर्व आगम शिकलेला असताना सुद्धा इथे लावायचं 12 अंगाचं नाही लावायचं तर 11 अंग 9 पूर्वाचा तो ज्ञाता असताना सुद्धा आत्म्याला तो जाणत नाही. आणि आत्म्याला न जाणता अनप्ययम अवी पराला आणि अनात्म्याला देखील जाणत नाही. जो आत्म्याला जाणत नाही तो पराला काय जाणणार आहे. जो पराला समीचीन जाणेल तो आत्म्यालाही समीचीन जाणेल आणि जो आत्म्याला समीचीन जाणेल तो परालाही समीचीन जाणेल. दोन्ही तर्फी व्याप्ती आहे. जर आत्म्याला जाणत नाही तर परालाही तो योग्य रीतीने जाणत नाही आणि परही त्यांनी योग्य रीतीने जाणलं नाही तर तो आत्म्यालाही योग्य रीतीने जाणू शकत नाही. स्वपरभेद विज्ञानाची हीच कसोटी आहे की त्यांनी आत्म्यालाही योग्य तऱ्हेने जाणावं आणि परालाही योग्य तऱ्हेने जाणावं. परवस्तू या जगामध्ये अनंत आहे. या अनंत वस्तूंपासून मी पृथक असून माझ्या स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल आणि स्वभावाने मी अस्थिरूप आहे. याच्या रूपाने माझं नास्तित्व आहे आणि हे पदार्थ प्रत्येक आपल्या क्षणाक्षणानुसार परिणमनशील आहे. माझा आत्माही परिणमनशील आहे. प्रत्येकाची शक्ती प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. प्रत्येकाची पर्याय प्रत्येकामध्ये होते आहे. माझा आणि परद्रव्यांचा असलाच तो केवळ निमित्त नैमित्तिक संबंध आहे. बाकी कोणताही संबंध नाही. अशी प्रगाढ अकाट्य विश्वास जोपर्यंत जीवनात होत नाही तोपर्यंत हा जीव स्वलाही जाणत नाही आणि परालाही जाणत नाही. म्हणून बिन जाने ते दोष गुण नको कैसे तजिये गहिये. पररूप जाणलं नाही तर त्याला आम्हाला सोडता येणार नाही आणि स्वरूपालाही जाणायला पाहिजे आणि पररूपालाही जाणायला पाहिजे. म्हणून तो परालाही जाणत नाही. याप्रमाणे जीव आणि अजीव या दोहोंनाही न जाणणारा तो जीव सम्यक दृष्टी कसा होईल. अर्थात होत नाही. जो स्व आणि पराला जाणत नाही त्यांचं स्वरूप योग्य रीतीने जाणत नाही. जसं मी म्हटलं की मी शरीर आहे तर मी शरीरालाही योग्य रीतीने जाणलं नाही आणि मी आत्म्यालाही योग्य रीतीने जाणलं नाही. मी म्हटलं की हे पंचेंद्रिय जीवाचा स्वभाव आहे तर मी इंद्रियांनाही योग्य जाणलं नाही आणि आत्म्यालाही योग्य जाणलं नाही. मी म्हटलं राग माझ्यात आहे तर मी रागाचंही स्वरूप जाणलं नाही योग्य रीतीने आणि पराचंही म्हणजे
आत्म्याचंही स्वरूप जाणलं नाही. सगळ्यांना हे एक 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 पृथक्करण करून वेगळं करून त्यात काय आहे हे बघून आत्म्यापासून ते कसं भिन्न हे जाणून आत्मप्रतीती होणं हे महत्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने संवर आणि निर्जरेची ही नांदी आहे आणि म्हणून हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून संवर अधिकारामध्ये आम्हाला भेदविज्ञान करविलं होतं आणि भेदविज्ञान आमच्यापासून पृथक असणाऱ्या वस्तूंमध्ये तर केलंच होतं, प्रश्नच नाही. ते तर सगळेच करतात. शरीरामध्ये देखील आम्ही पृथकपणा बघितला. ते तर प्रत्यक्षात स्पर्श रस गंध वर्णयुक्त आहे, ते तर पृथक आहेच आहे. पण जे आत्म्यात होणारे विकार आहे, ज्याचं अधिष्ठान आत्मा आहे, जी आत्म्याची उपज आहे, ते देखील विभाव भाव हेही मी नाही हे सत्य मला स्वीकारावं लागतं. अनेक वेळा मान अपमानाच्या कल्पना, क्रोध मान माया लोभादिकांपासून हास्यादी 6 नोकषायांपासून मी वेगळा आहे ही दिनरात चिंतनाची भावना आम्हाला जोपासावी लागते. हे आहे आत्म्याला आणि अनात्म्याला जाणणं. टीका पहा. ज्या जीवाला अज्ञानमय, अज्ञानमय याचा अर्थ या ठिकाणी क्षायोपक्षमिक अज्ञानमय, क्षायोपक्षमिक अज्ञानमय याचा अर्थ मिथ्या दर्शनासोबत असणारा मिथ्यात्व भाव, मिथ्या ज्ञान, ज्याच्यामुळे आमचं मतिश्रुत ज्ञान कुमती आणि कुश्रुत म्हटल्या जातं, असा हा मिथ्यात्वाचा परिणाम, हे अज्ञान. म्हणून ह्या जीवाला अज्ञानमय रागादी भावांचा अंश मात्र विद्यमान आहे. तो जीव श्रुत केवली सदृश भासत असला. संस्कृत मध्ये शब्द ठेवलेले आहे की यस्य रागादीनाम अज्ञानमयानाम भावानां लेशस्य अपि सद्भावः अस्ति सह श्रुत केवली कल्पः अपि. श्रुत केवली कल्पः शब्द ठेवला. श्रुत केवली कल्प याचा अर्थ श्रुत केवली समान वाटत असता तरी देखील ज्ञानमयस्य भावस्य अभावात आत्मानं न जानाति. तो आत्म्याला जाणत नाही. आणि जो जीव आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्याला म्हणजे पराला देखील जाणत नाही. म्हणून जोपर्यंत प्रतीती होत नाही, आम्ही सांगोवांगी शास्त्र अध्ययनाच्या द्वारा मी कोण या प्रश्नाचं उत्तर तर आम्ही देऊन टाकतो. कदाचित ते समीचीन उत्तर असतं, शाब्दिक समीचीनता त्याच्यातही आहे. समजा आज आम्हाला कोणी प्रश्न विचारला तू कोण आहे, तर आम्ही आज तर अगदी एवढं वाचून आमच्या मनाची आम्ही तयारी केलेली आहे की कधीही मी माझ्या पर्यायीच्या अपेक्षेने मला मी ही आहे म्हणणार नाही. मी तर म्हणेल मी आत्मा आहे, मी चैतन्य स्वभावी आहे, मी ज्ञाता द्रष्टा आहे, मी सगळ्या परभावांपासून पृथक आहे हे मी म्हणेल. पण आमचं म्हणणं त्याला अनुभूतीची जोड आहे का, ही केवळ शाब्दिक आहे. जोपर्यंत शाब्दिक आहे तोपर्यंत अजूनही मिथ्यात्वी आहे. आणि जेव्हा अनुभूतीची जोड राहणार आहे, प्रत्यक्ष वेदन होणार आहे आत्म्याचं, तेव्हाच खऱ्या अर्थाने माझं सम्यक्त्व असणार आहे. आणि हा सम्यक्त्व आणि मिथ्यात्व हा दुसऱ्यांनी निर्णय करण्याचा प्रश्न नाही आहे की दुसरं माझं सम्यक्त्व आणि मिथ्यात्व ठरविणार नाही. माझ्या अंतःकरणाचीच भावभासना मला हे सांगणार आहे की खरं तुझं सम्यक्त्व आहे की नाही आहे. त्याच्यासाठी दुसऱ्यावर मला डिपेंड राहायची गरज नाही. जरी ते अवधी ज्ञानी मनपर्य ज्ञानींना ज्ञात होते, कारण कर्म प्रकृतीवरून ते तशा प्रकारे सांगू शकतात, पण खरीच भावभासना स्वतःची स्वतःलाच व्हावी लागते. मी त्याची अनुभूती घेतली की नाही हे स्वतःच ठरवायचंय. म्हणून आत्म्याला जो जाणत नाही तो अनात्म्याला देखील जाणत नाही. कारण स्वरूपाने सत्ता
आणि पररूपाने असत्ता या दोहोंच्या द्वारा एकाच वस्तूचा निश्चय होतो. आम्हाला आत्म्याचा निश्चय करायचा आहे, आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. ज्ञानाचं कार्य जसं आहे वेगळेपणा बघणं, दोन गोष्टीमध्ये फरक करणं, हे जसं ज्ञानाचं एक कार्य आहे, त्याप्रमाणे निर्णय करणं हे देखील ज्ञानाचं कार्य आहे. अनेक गोष्टी आम्ही बघितल्या आणि अनेक गोष्टी बघितल्यानंतर माझं काय आहे आणि पराचं काय आहे हे निर्णय घेण्याची जर आमची क्षमता नसेल तर मी स्वतःला माझ्या रूपाने ग्रहण करू शकणार नाही. म्हणून निर्णय देखील ज्ञानालाच घ्यायचा आहे. आणि ज्ञानाचा निर्णय घेत असताना ज्ञान निर्णय कशाच्या आधारावर घेईल? तर ज्ञान निर्णय घेईल की माझ्या स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने माझी सत्ता आहे. मी कोण? तर मी द्रव्य अपेक्षेने सत आहे, क्षेत्र अपेक्षेने सत आहे, काल अपेक्षेने सत आहे आणि भाव अपेक्षेने मी सत आहे. माझं अस्तित्व माझ्या स्वचतुष्टयात आहे आणि माझ्या स्वचतुष्टयात माझं अस्तित्व असताना त्याच क्षणात परामध्ये माझं नास्तित्व आहे. कोणत्याही परवस्तूमध्ये माझं द्रव्य नाही, क्षेत्र नाही, काल नाही आणि भाव नाही. म्हणून पररूपाने असतपणा कशात लावला? पररूपाने असतपणा परद्रव्यात नाही. परद्रव्याने असतपणा जो लावलेला आहे तो आत्म्यात लावायचा आहे की माझा आत्मा माझ्या अपेक्षेने सतरूप आहे आणि माझाच आत्मा पररूपाने असत आहे. म्हणजे माझ्या सतपणाची आणि असतपणाची ही अस्ति नास्तीपणा एक द्रव्याश्रित आहे, नक्की दोन द्रव्याश्रित. महत्वाचा सप्तभंगातला हा सिद्धांत आहे. माझं अस्तित्व माझ्यात आहे, परामध्ये माझं नास्तित्व, पराचं माझ्यात नास्तित्व आहे. म्हणजे हे कथन नास्तीपरक कथन आहे, पण आहे माझंच कथन. म्हणून पररूपाने असत्ता हे दोन्ही कशाच्या द्वारे? एकाच वस्तूचा त्यांनी निर्णय केला. एकच सांगितलं, आत्मद्रव्यच सांगितलं. म्हणून आत्मा आणि अनात्मा यांना जो जाणत नाही तो जीव अजीव पदार्थास जाणत नाही. तो जीव अजीवाला जाणत नाही. जो अजीव आणि जीवाला जाणत नाही तो सम्यक दृष्टी होत नाही. आणि म्हणून रागी जीव ज्ञानाच्या अभावामुळे सम्यक दृष्टी नाही. महत्वाच्या गाथा आमच्या सुरू आहे आणि महत्वाच्या गाथांमध्ये आमचं त्याच्या मागचं एक महत्वपूर्ण रहस्य आम्हाला समजायचं आहे. आणि या तऱ्हेने आम्हाला हा ग्रंथ, अध्यात्म ग्रंथ निर्जराधिकार हे समजून घ्यायचं आहे. आज आपण इथे थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.